अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला दर्शा अमावस्या, दीप अमावस्या त्या दिवशी करायची विशेष सेवा आणि अमावस्याच्या दिवशी आपण हिरण्यदान असेल, अमावस्या दिवशी परान्न असेल, काय सेवा करायची याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे आता श्रावण मास सुरू होतोय, त्याचा पण मी व्हिडिओ करणार आहे की श्रावण मास प्रारंभ, त्याच्या अगोदर जे सूचना किंवा काय आपल्याला करायचं आहे श्रावणामध्ये याच्याबद्दल मी पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपला आजचा व्हिडिओ आहे दर्शा अमावस्या आहे. 3 तारखेला अमावस्या आहे. 3 तारखेला अमावस्या दुपारी लागणार आहे, म्हणजे 4 तारखेला दिवसभर अमावस्या आहे. दर्शा अमावस्या, दीप अमावस्या. तर ह्या दीप अमावस्याला, पवित्र अमावस्या आहे दीप अमावस्या. ह्या दीप अमावस्याच्या दिवशी सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा दिवे लावता तेव्हा पण पूजा करू शकता किंवा सकाळी पण पूजा करू शकता, असं बंधन नाही. दीप अमावस्या आहे त्याच्या अगोदर सगळे जे घरामधले जे सगळे दिवे असेल, मोठी समई, छोटी समई, सगळे दिव हे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे. हे तुम्ही शनिवारीच धुवू शकता. स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुतल्यानंतर त्याला कापसाची वात असेल, वस्त्रमाळा असेल, त्याची पूजा करायची, पंचोपचार, दिवे लावायचे. कारण की आपण शुभंकरोती म्हणतो, प्रत्येक घरात शुभंकरी म्हणायला पाहिजे, त्याच्यामध्ये पण खूप महत्व आहे. तर ह्या दीप अमावस्याच्या दिवशी खूप जण वेगवेगळ्या गोष्टी म्हणत असतात, पण तसं नाहीये. त्या दिवशीपासून म्हणजे त्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण चालू होत असतो. मग ह्या दीप अमावस्याच्या दिवशी सगळ्यात अगोदर सकाळी आपण आपल्या घरामध्ये आपण स्वतः काय करायचंय, स्वतः अंघोळीच्या पानामध्ये गोमित्र घ्यायचं. पहिले स्वतः शुद्ध व्हा. अंघोळीच्या पानामध्ये गोमित्र घ्या. पंचगव्य असेल तर पंचगव्य लावा, काही प्रॉब्लेम नाही. पहिले स्वतः शुद्ध व्हा, अंघोळीच्या पानात गोमित्र घ्या. नंतर अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद घ्यायची. ते झाल्यानंतर घराच्या भोवती आपलं जे घर आहे त्याला पिवळ्या मोहरी हातामध्ये घेऊन तुम्ही कालभैरवाष्टक म्हणायचं. पिवळ्या मोहरी घरामध्ये टाकून द्यायच्या सगळीकडे थोड्या थोड्या. परत घरातले जे अमावस्या म्हणजे स्वच्छता. अमावस्या म्हणजे काय, स्वच्छता. अमावस्याच्या दिवशी, आता दीप अमावस्या आपल्याला त्या दिवशी करायचीच आहे. अमावस्याच्या दिवशी तुम्ही काय करायचं, सगळं देवघर असेल, सगळं असेल ते सगळं स्वच्छ करायचं. काही काहींच्या देवघराच्या पाठीमागं पाली बसलेल्या असत्या, काही काहींच्या देवघराच्या इथंच पूर्ण जाळे लागलेले असते, कोणी साफच नाही करत ते. म्हणून अमावस्याच्या दिवशी, अमावस्या म्हणजे स्वच्छता. अमावस्याच्या दिवशी घरातले जाळे जुंटे जे अडकले असं सगळे करा. देवघर पहिलं स्वच्छ करा. देवघरच्या पाठीमागं काय आहे, खूप जणांच्या इथं पाली असतं, हे असतं ते असतं, सगळं स्वच्छ करा. का बरं सांगतोय मी हे, कारण की जर अमावस्याला जर तुम्ही स्वच्छता केली तर घरामध्ये एक चैतन्याचं वातावरण येतं. पंखे असेल, पंखे स्वच्छता करा, चैतन्याचं वातावरण येतं. घरामध्ये वादवाद, भांडणं अमावस्याच्या दिवशी करायची नाही. सगळी स्वच्छता झाल्यानंतर पाण्यामध्ये तुम्ही थोडं गोमित्र टाका, मीठ टाका, खडे मीठ टाका आणि घर पूर्ण स्वच्छ करा. घर स्वच्छ आलं, घरामध्ये शांतता लाभते. हे केल्यानंतर त्या दिवशी आपण हिरण्यदान करायचं आहे. 12 ते 12:30 किंवा रविवारी 4 ऑगस्टला हिरण्यदान करायचं आहे आपल्या पितरांसाठी. आपल्या पितरांना मुक्ती मिळण्यासाठी. कोणाला पितृदोष असेल, काल सर्पशांती असेल, कोणी अपघाती वारला असेल, त्यांच्या नावाने तुम्ही हिरण्यदान करू शकता. काय द्यायचं ब्राह्मणाला, दूध, पेढे, दक्षिणा आणि जानवं जोड हे संकल्प करून ब्राह्मणाला द्यायचं. तुम्ही त्यांना त्यांच्या घरी द्या किंवा त्यांना घरी बोलवा, तुम्हाला जसं जमेल तसं. आपण आता किती अमावस्या द्यायचं असं खूप जण विचारतात, पण आपल्या पितरांच्या नावाने तुम्हाला जेवढं जमेल तेवढं द्या, असं बंधन नाही. आपण रोज जेवण करतो ना, असं थोडी म्हणतो आपण की मी 10 दिवस जेवण करणार आहे, तसं नाही. तुम्हाला जसं जमेल तसं द्या, काहीही प्रॉब्लेम नाही. कारण सोपं येते, जे सोपं असतं ते करायचं. हे केल्यानंतर काही काही जर ब्राह्मण घेत नसेल, कोणी हे करत असाल, तर माझा नंबर दिल स्क्रीनवर, त्या नंबर तुम्ही मला ऑनलाईन पाठवू शकता संकल्प करू. हे झालं. आता हे झाल्यानंतर ही झाली हिरण्यदानाची सेवा. महिला असेल ते पण करू शकता, पुरुष असेल ते पण करू शकता. कारण की आपल्या आई वडिलांची प्रॉपर्टी मुली पण घेता, मुलं पण घेता, दोघं जण घेतात. त्याच्यामुळं दोघं जण पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, हिरण्यदान करू शकता.
आता त्या दिवशी आपल्या जवळच्या कालभैरवच्या मंदिरामध्ये जायचं. 4 ऑगस्ट रविवारी आपल्या जवळच्या कालभैरवच्या मंदिरामध्ये जायचं, तिथं कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं, 11 वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं, नारळ ठेवायचं आणि ते केल्यानंतर सरळ आपल्या घरी यायचं. त्या दिवशी दीप अमावस्या आहे, त्या दिवशी काय करायचं, समया सगळ्या स्वच्छ करून घ्यायच्या. तुम्ही सकाळी करा किंवा रात्री करा, तुम्हाला जॉबमुळे जसं वेळ भेटेल तसं करा, बंधन नाही काही. सकाळी काय करायचं, सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं. ज्या समया पितळाच्या असेल याच्या असेल तर त्याला काय करायचं, पितांबरीने खूप जण करतात, पण तुम्ही कापूर, थोडा कापूर आणि थोडी हळद मिक्स करून तुम्ही समईला लावायचं. समय पण स्वच्छ होते. पितळाचं जर असेल ना स्वच्छ होऊन जातं, तर काहीच प्रॉब्लेम नाही काही. हे स्वच्छ करून घ्यायचं. देवघराच्या समोर पूजा मांडायची. ही पूजा मांडण्याची म्हणजे काय, नुसतं समया असेल या सगळ्या ठेवायच्या, कापसाची वस्त्रमाळा घालायची, गंधाक्षता फुल व्हायचं, नमस्कार करायचा दीपाला, कारण की दीप देवता आहे, अग्नी देवता आहे. अग्नीशिवाय आपण काहीही करू शकत नाही. त्यांची पूजा करायची. दिवसाच पूजा केल्यानंतर रात्री संध्याकाळी काय करायचं, घरातले सगळे लाईट बंद करायचे, समई लावायची. तिथे समई लावून दर्शन घ्यायचं, शुभंकरोती म्हणायची, रामरक्षा स्तोत्र म्हणायचं, कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं घरामध्ये सगळ्यांनी, आणि नंतर लाईट असेल ते तुम्ही लावू शकता. प्रत्येक अमावस्याला आपल्या जवळच्या मारुती मंदिरामध्ये जावे, मंदिरामध्ये नारळ फोडा. मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही हनुमान स्तोत्र असेल, हनुमान चालिसा असेल, ते प्रत्येक अमावस्याला म्हणायचं. अमावस्याच्या दिवशी परान्न खायचं नाही, कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही. परत वाईट कोणाला बोलायचं नाही, वाईट ह्या गोष्टी करायच्या नाही. आणि ज्यांना काही त्रास होत असेल, अमावस्या पौर्णिमा काही त्रास होत असेल, त्यांनी रामरक्षा स्तोत्राचं पाणी प्यायचं. रामरक्षा स्तोत्राचं पाणी प्या. परत तुम्ही मनामध्ये वाईट वाईट विचार आणायचे नाही. औदुंबराला प्रदक्षिणा मारा आणि घरामध्ये कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचे. एवढी साधी आणि सोपी जर तुम्ही सेवा केली तर आपली दीप अमावस्येची पण सेवा होईल, हिरण्यदान पण होईल, आपल्या सगळ्या गोष्टी होईल. या पद्धतीने आहे. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये छोटा दिवा जरी असला, असं नाहीये की आता खूप जण कसं करणार, 5 बोट सारखे नाहीये. जे खूप श्रीमंत असतील त्यांच्या घरामध्ये 10 समया असतात, आणि जे गरीब असतात त्यांच्याकडे एकच समय असते. बघा, दिवा सारखाच असतो. गरीबाच्या घरामध्ये पण दिवाच असतो, श्रीमंताच्या घरामध्ये पण दिवाच असतो. समय असेल दिवा असेल, म्हणून असं नाहीये. आपल्या घरामध्ये जेवढं जमेल तेवढं ठेवा. तुम्ही एक साधी पंथीमध्ये जरी दिवा लावला तरी पण खूप आहे. शिर्डीच्या साईबाबांना तेल दिलं नव्हतं, त्यांनी पाण्यावर दिवे लावले होते. म्हणून विचार करा, आपले विचार बदला. असंच पाहिजे तसंच पाहिजे असं नाही पाहिजे, जे असेल त्याच्यामध्ये ऍडजस्ट करता आलं पाहिजे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.